Hello friends, good morning. Let us start with new topic, poem number 2.5, nose versus eyes. This is our poem number 5. So let us start with poem. First part, icebreakers activity. Complete the wave with the help of the adjectives used to describe eyes and nose in all respects. Two are done for you. Complete the web with the help of adjectives. Adjective means विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. द वर्ड विच टेल्स मोर अबाउट नाऊन इज कॉल्ड ॲज ॲडजेक्टिव्ह. ज्याला आपण विशेषण असं म्हणतो, की जो विशेष माहिती सांगतो त्याला म्हणतो आपण विशेषण. तर दोन आपल्याकडे गोष्टी आहेत. एक आहे डोळे, आईज, दुसरं आहे नोज. तर हे दोघंही वर्णन करताना कोणते कोणते विशेषणं वापरण्यात आलेली आहे, ती विशेषणं कोणती आहेत ते आपल्याला सांगायची आहेत. टू आर डन फॉर यू त्यातले दोन जे आहे ते आपल्याला दिलेले आहेत. आईज म्हटल्यानंतर त्या ठिकाणी ब्युटिफुल आईज आणि डिसर्निंग आईज. डिसर्निंगचा अर्थ होतो सूक्ष्मदर्शी किंवा विवेकी, ज्याला म्हणतो आपण. त्याला म्हणतात सगळं बघणारं, म्हणजे सगळं बघू शकतात. डोळ्यांना जे दिसेल ते डोळं बघतात. तर डिसर्निंग आहेत ते म्हणजे सूक्ष्मदर्शी आहेत, त्यांना काहीही डोळ्यांना बारीक सारीक दिसू शकतं. तर अशा डोळ्यांसाठी काय काय विशेषणं आपल्याला वापरता येतील ते आपल्याला सांगायचे आहेत. कोणते कोणते ॲडजेक्टिव्ज, विच ॲडजेक्टिव्ज यू कॅन यूज फॉर आईज. तर डोळे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी काय काय आपण विशेषण वापरू शकतो. तर डोळे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आपण अनेक विशेषणं डोळ्यांसाठी वापरू शकतो, की डोळे हे ब्युटिफुल असतात, डोळे हे ड्रीमी असतात. अतिशय काही लोकांचे डोळे अतिशय ड्रीमी असतात, म्हणजे स्वप्नाळू डोळे असतात. काही लोकांचे डोळे जे असतात ते अतिशय शायनिंग असतात, चमकणारे असतात. काही काही लोकांचे डोळे म्हणजे त्याला म्हणतो ना आपण घारे डोळे वगैरे शायनिंग असतात. काही लोकांचे डोळे एकदम एक्सप्रेसिव्ह असतात, म्हणजे असे बोलके असतात, एकदम छान बोलतात ते. काही लोकांचे डोळे एकदम असे इनोसंट इनोसंट नाही म्हणता येणार, तर प्रोबिंग असतात, म्हणजे असं काही सतत काहीतरी ते सतत काहीतरी चौकशीसारखे काहीतरी असे उत्सुक असतात. आपण त्याला प्रोबिंग म्हणतो, उत्सुक नेत्र असतात. काही लोकांचे डोळे असे एकदम फ्रायटनिंग आईज असतात, एकदम फ्रायटनिंग, एकदम घाबरणारे असे. काही लोक जर काही लोकांचे डोळे इतके लाल असतात ना, की ते त्यांच्याकडे बघून असं वाटतं की काय भयानक माणूस असेल हा. तर डोळे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी अनेक अशी विशेषण आपण वापरू शकतो. ब्युटिफुल आहे, एक्सप्रेसिव्ह आहे, ड्रीमी आहे, क्लिअर आहेत, फ्रायटनिंग आहेत, त्यानंतर ब्राईट आहेत, त्यानंतर जेंटल आहे, हळुवार नाजूक डोळे असतात, ड्रीमी डोळे असतात, शायनिंग डोळे असतात, एक्सप्रेसिव्ह असतात, ब्युटिफुल असतात. असे डोळे म्हटल्यानंतर त्याला आपण अनेक विशेषणं त्या ठिकाणी देऊ शकतो. तर आता नोज म्हटल्यानंतर नाकासाठी त्या ठिकाणी कोणते कोणते विशेषणं वापरलेली आहेत. तर दोन ह्या ठिकाणी ऑलरेडी दिलेली आहेत. त्यातले पहिलं आहे शार्प आणि दुसरं आहे पॉइंटेड. तर शार्प म्हणजे असं धारधार. आता पॉइंटेड म्हणजे सुद्धा तसंच त्या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला. तर धारधार नाक असतं काही लोकांचं पॉइंटेड असतं. तर काही लोकांचं नोज जे असतं ते सेन्सिटिव्ह असतं, अतिशय संवेदनशील असतं. काही लोकांचं अतिशय स्टपी नोज असतं, म्हणजे कायम त्या ठिकाणी सतत वाहणारं नाक पण असतं, स्टपी नोज म्हणतात त्याला. काही लोकांचं नाक जे अतिशय पॉवरफुल असतं. अशा अनेक विशेषणं नाकासाठी काही फार नाही आहे, पण सेन्सिटिव्ह नाक असतात. काही लोकांचं स्टपी नोज असतं, काही लोकांचं त्या ठिकाणी शार्प नोज असतं, काही लोकांचं सेन्सिटिव्ह नोज असतं. तर असे नाकासाठी पण त्या ठिकाणी विशेषणं जी आहेत त्या ठिकाणी वापरता येतील. अनेक लोकांची नाकं सुंदर असतात. तर नाकाला काय असं आपण सुंदर नाक आहे म्हणतो आपण, पण असं त्याचं विशेषण वगैरे म्हणून त्या ठिकाणी आपण शार्प आहे, पॉइंटेड आहे, हॅव अ सेन्सिटिव्ह आहे, अतिशय संवेदनशील आहे. काही लोकांना लगेचच त्या ठिकाणी शिंका पण येतात, ते स्टफी नोज असतात, वाहतं नाक असतं काही लोकांचं. तर असं असे नाकासाठी विशेषणं जी आहे ती वापरता येतील. खाली आलेले गिव्हन बिलो आर सम वर्ड्स फ्रॉम लिगल टर्मिनॉलॉजी यूज इन कोर्ट अफेअर्स. खाली काही शब्द आहेत की जे लिगल म्हणजे कायदेशीर भाषेमध्ये त्या ठिकाणी त्यांना वापरतात. लिगल टर्मिनॉलॉजी आहेत, म्हणजे हे जे शब्द आहेत ना, तर ते कायद्याच्या भाषेतून त्या ठिकाणी त्यांचा ह्या टर्म वापरल्या जातात.
यूज इन कोर्ट अफेअर्स, तर कोर्टामध्ये साधारणतः त्यांचा वापर होत असतो. डिस्कस अँड कंप्लीट द टेबल अकॉर्डिंगली, त्या पद्धतीने आपल्याला सांगायचं आहे की याची प्रत्येकाची व्याख्या काय आहे, काय ती टर्म म्हणजे नेमकी काय असतं. तर बऱ्याच लोकांना माहिती नसतं. काही लोकांना आता ॲफिडेविट म्हणतात, त्याला आपण शपथपत्र असं म्हणतो, बऱ्याच वेळा प्रतिज्ञापत्र असं म्हणतो. हे ॲफिडेविट करून द्यावं लागतं. तर काही लोक ॲप्टिट्यूड म्हणतात, काही लोक ॲपिट्यूड म्हणतात, काहीतरी बरेच असे काही लोकांचे काही शब्द असतात. तर खरं त्या ठिकाणी जे आहे ॲफिडेविटचा खरा अर्थ जो आहे तो आहे अ रिटन डॉक्युमेंट कन्फर्म बाय ओथ ऑर ॲफर्मेशन फॉर यूज ॲज एव्हिडन्स इन कोर्ट. तर ॲफिडेविटचा खरा अर्थ होतो अ रिटन डॉक्युमेंट, अ रिटन स्टेटमेंट, एक प्रकारचं एक लेखी असं निवेदन असतं. कन्फर्म बाय ओथ, की जे शपथ, ओथ म्हणजे शपथ, शपथेवर ते लिहून दिलं जातं. ऑर ॲफर्मेशन किंवा काही होकारात्मक गोष्टी फॉर यूज ॲज एव्हिडन्स इन कोर्ट, आणि कोर्टामध्ये सुद्धा त्या ठिकाणी हे शपथपत्र जे आहे शपथेवर आम्ही लिहून देतो की आम्ही असं करणार नाही किंवा हे चुकीचं आहे वगैरे असं, त्याला शपथपत्र असं म्हणतात, ॲफिडेविट त्याला म्हणतात. सेकंड आहे आर्ग्युमेंट. कोर्टामध्ये हे आर्ग्युमेंट चालतात, माहिती असतील आपल्याला. तर आर्ग्युमेंटचा खरा इंग्लिशमधला जो अर्थ आहे ते त्याला म्हटलेला आहे अ सिरीज ऑफ रिझन्स गिवन फॉर ऑर अगेन्स्ट अ मॅटर. अ सिरीज ऑफ रिझन फॉर ऑर अगेन्स्ट अ मॅटर, एखाद्या बाजूविरुद्ध किंवा एखाद्याच्या बाजूने त्या ठिकाणी जो एक युक्तिवाद केला जातो, एक विशिष्ट पद्धतीने काही कारणावली जी आहे, काही कारणं आहेत दिले जातात. अ मॅटर अंडर डिस्कशन इंटेंडेड टू कन्व्हिन्स द लिसनर, तर टू द कन्व्हिन्स द लिसनर, तर समोरच्या माणसाला ते पटवून द्यायचं असेल तर ते आर्ग्युमेंट करावं लागतं, एक डिस्कशन करावं लागतं, आणि हे डिस्कशन त्या ठिकाणी पटवून देण्यासाठी जो युक्तिवाद करतात त्याला म्हणतात आर्ग्युमेंट. थोडक्यात काय ते युक्तिवाद करणं, आपला मुद्दा पटवून देणे, त्याला आर्ग्युमेंट करणं असं म्हणतात. कन्सेंट जे आहे तर याला म्हणतात इंग्लिशमध्ये व्हॉलेंटरीली ॲग्री टू द प्रपोजल, त्याला आपण कायदेशीर परवानगी देणं असं म्हणतो. कन्सेंट म्हणजे परवानगी देणं. व्हॉलेंटरीली ॲग्री टू द प्रपोजल, तर या प्रपोजलला आम्ही ॲग्री आहोत, त्याला आम्ही परवानगी देत आहोत. संमतीपत्र ज्याला म्हणतो आपण, कन्सेंट लेटर त्याला म्हणतात, संमतीपत्र. काउन्सिल हा शब्द त्या ठिकाणी वापरला जातो. काउन्सिल, अ पर्सन हू गिव्ज ॲडवाईस ऑन लिगल मॅटर. अ पर्सन हू गिव्ज ॲडवाईस ऑन लिगल मॅटर, जो माणूस त्या ठिकाणी कायदेशीर बाबींवर सल्ला देतो त्याला काउन्सिल असं म्हणतात. त्याला आपण वकील असं सुद्धा म्हणतो, त्याला पंच असं सुद्धा म्हणतात. जजमेंट जे आहे, जजमेंट मीन्स डिसिजन ऑफ द कोर्ट टू सॉल्व अ कॉन्ट्रोवर्सी अँड डिटर्मिनेशन ऑफ द राईट्स अँड ऑब्लिगेशन्स ऑफ द पार्टीज कन्सर्न. आता जजमेंट म्हणजे काय, तर जो न्यायनिवाडा असतो, जे न्यायदान असतं त्याला म्हणतात जजमेंट करणं. ज्युडिशियल डिसिजन ऑफ द कोर्ट टू सॉल्व अ कॉन्ट्रोवर्सी, तर एखादा वाद त्या ठिकाणी कोर्टामध्ये सोडवताना जो निर्णय दिला जातो त्याला म्हणतात जजमेंट. कॉन्ट्रोवर्सी अँड डिटर्मिनेशन ऑफ द राईट्स अँड ऑब्लिगेशन्स ऑफ द पार्टीज कन्सर्न, ज्या दोन पार्टीज आहेत त्या दोघंही पार्टींच्या संपूर्ण त्या ठिकाणी कागदपत्र तपासून त्या पद्धतीने त्यांच्या हक्कासाठी जे न्यायदान होतं त्याला म्हणतात जजमेंट. त्यानंतर ट्रायल हा शब्द जो आहे, ट्रायल चालली आहे असं म्हणतो आपण. तर ट्रायलचा खरा अर्थ आहे ज्युडिशियल एक्झामिनेशन अँड डिटर्मिनेशन ऑफ फॅक्ट्स अँड लिगल इश्यूज. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं. ज्युडिशियल एक्झामिनेशन अँड डिटर्मिनेशन ऑफ फॅक्ट्स अँड लिगल इश्यूज अरायझिंग बिटवीन द पार्टीज टू अ सिव्हिल ऑर क्रिमिनल ॲक्शन. तर एखादी क्रिमिनल ॲक्शन असेल किंवा सिव्हिल ॲक्शन असेल, एखादी नागरी ॲक्शन असेल किंवा एखादा गुन्हेगारी ॲक्शन असेल, त्या बाबतीत त्या ठिकाणी सुरू असलेली जी न्यायप्रविष्ट प्रक्रिया आहे तिला म्हणतात ट्रायल असणं, तिला म्हणतात ट्रायल. व्हर्डिक्ट म्हणजेच काय, द फॉर्मल डिसिजन इश्यूड बाय अ ज्युरी ऑन मॅटर सबमिटेड टू द ज्युरी बाय द जज. तर एक औपचारिक निर्णय देणं, इश्यूड बाय ज्युरी ऑन मॅटर सबमिटेड टू द ज्युरी बाय द जज, तर की जो त्या ठिकाणी ज्युरीने सबमिट केलेला असतो. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मीन्स ऑफेन्स ऑफ बिंग डिसओबिडियंट ऑर डिसरिस्पेक्टफुल टू अ कोर्ट ऑफ लॉ. कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा अर्थ होतो एक कोर्टाचा अवमान करणं, त्याला म्हणतात ऑफेन्स ऑफ बिंग डिसओबिडियंट ऑर डिसरिस्पेक्टफुल टू अ कोर्ट ऑफ लॉ. तर ऑफेन्स ऑफ बिंग डिसओबिडियंट ऑर डिसरिस्पेक्टफुल टू अ कोर्ट ऑफ लॉ, तर त्या ठिकाणी कोर्टाचा अवमान करणं त्याला म्हणतात कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. नोटीस म्हणजे काय, तर इन्फॉर्मेशन युजली इन रायटिंग इन ऑल लिगल प्रोसिडिंग, त्या ठिकाणी
इन्फॉर्मेशन युजली इन रायटिंग इन ऑल लिगल प्रोसिडिंग. त्या ठिकाणी कुठल्याही कायदेशीर बाबतीत एखादी जी माहिती पुरवली जाते त्याला आपण नोटीस असं म्हणतो. त्यालाच आपण त्या ठिकाणी सूचना वजा भाग असं म्हणतो. स्टे ऑर्डर, द ॲक्ट ऑफ टेम्पररीली स्टॉपिंग अ ज्युडिशियल प्रोसिडिंग्ज थ्रू द ऑर्डर ऑफ अ कोर्ट. द ॲक्ट ऑफ टेम्पररीली स्टॉपिंग अ ज्युडिशियल प्रोसिडिंग्ज थ्रू द ऑर्डर ऑफ अ कोर्ट. तर कोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी एखाद्या गोष्टीवर त्या ठिकाणी स्टे मिळवणं म्हणजे जैसे ते परिस्थिती ठेवणं, ती जी ऑर्डर असते त्याला म्हणतात स्टे ऑर्डर. तर न्यायनिवाडा त्या ठिकाणी करू नये, कुठलाही न्यायदान होऊ नये म्हणून त्या ठिकाणी स्टे ऑर्डर जी आहे म्हणजे हा कुठल्याही पद्धतीने याच्यात कार्यवाही होऊ नये अशा प्रकारची स्टे ऑर्डर दिली जाते, तर त्याला म्हणतात स्टे ऑर्डर. तर हे सगळे कायदेविषयक काही शब्दांची ही माहिती आपण बघितली. पुढे आहे नेम द 5 सेन्सरी ऑर्गन अँड प्रोव्हाइड फ्रेजेस, इडियम्स, प्रोव्हर्ब्स रिलेटेड टू देम. तर 5 आपल्याकडे सेन्सरी ऑर्गन्स आहेत ज्याला आपण ज्ञानेंद्रिय असं म्हणतो. आणि ह्या 5 ज्ञानेंद्रियांच्या बाबतीत काही वाक्यांश आहेत, काही फ्रेजेस आहेत, काही वाक्प्रचार आहेत, काही म्हणी आहेत. तर त्यातली एक दिलेली आहे आपल्याला, टू टर्न अ डीप इयर. टू टर्न डीप इयरचा अर्थ आहे दुर्लक्ष करणं, त्याला म्हणतात इग्नोर करणं. रिफ्यूज टू लिसन म्हणजे दुर्लक्ष करणं, न ऐकल्यासारखं करणं, त्याला म्हणतात टू टर्न डीप इयर. तर असे काही वाक्य आहेत का की जे वाक्प्रचार असतील, म्हण असेल की जी कान, नाक, त्वचा, डोळे हे जे आपले स्पर्श ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्यासाठी संबंधित असतील. तर दुसरा आहे लेंड अँड इयर. लेंड अँड इयरचा अर्थ होतो लिसन टू, ऐका, त्याला म्हणतात लेंड अँड इयर. ब्युटी लाईज इन द आईज ऑफ अ बिहोल्डर. असं म्हणतात की ब्युटी लाईज इन द आईज ऑफ अ बिहोल्डर. तर डिफरंट पीपल हॅव डिफरंट ओपिनियन असं म्हणतात. म्हणजे ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बिहोल्डर, तुम्ही जसं बघाल तसंच दिसेल, त्याला म्हणतो आपण. डिफरंट पीपल हॅव डिफरंट ओपिनियन, प्रत्येकाचे मतमतांतर वेगळी असतात. पे थ्रू युअर नोज. पे थ्रू युअर नोज असा एक शब्द आहे, त्याला वाक्यांश आहे, त्याला म्हणतात पे अ लॉट ऑफ मनी म्हणजे भरपूर पैसे देणे. अंडर द नोज, तुझ्या नाकाखाली घेऊन जाईल मी असं म्हणतो ना आपण. डायरेक्टली इन फ्रंट ऑफ समवन, एखाद्याच्या समोर करणं, त्याला म्हणतात तुझ्या नाकासमोर मी करून दाखवतो असं त्याला म्हणतो आपण, अंडर द नोज. टंग इन चीक. टंग इन चीक असा एक शब्द आहे. टंग इन चीकचा अर्थ होतो नॉट सिरियस. बाईट युअर टंग, आपण अरे जीभ चावली गेली माझी. बाईट युअर टंग मीन्स टू टेक बॅक समथिंग दॅट यू हॅव सेड. एखादं बोललेलं आपण परत घेतो त्याला म्हणतात बाईट युअर टंग. हँड इन ग्लो. हँड इन ग्लो तर वर्किंग टुगेदर ऑर ऑफन टू डू समथिंग डिसऑनेस्ट. तर एकत्रपणे काम करणं. ऑफन टू डू समथिंग डिसऑनेस्ट, एखादं अप्रामाणिक काम करायचं असेल तर हँड इन ग्लोज, तर म्हणजे गुपचूपपणे करायचं एखादं अप्रामाणिक काम, त्याला म्हणतात हँड इन ग्लो. पुट युअर फिंगर ऑन समथिंग. पुट युअर फिंगर ऑन समथिंग, तुमचं बोट एखाद्यावर ठेवणं. बोट एखाद्यावर ठेवणं म्हणजे टू फाइंड आउट समथिंग करेक्टली. तर एखादी गोष्ट अचूकपणे शोधून काढ, त्याला म्हणतात पुट युअर फिंगर ऑन समथिंग. अ थिक स्किन, आपण म्हणतो का गेंड्याच्या कातडीचा आहे रे. अ थिक स्किनचा अर्थ होतो ॲबिलिटी टू इग्नोर क्रिटिसिझम. तर एखाद्या गोष्टीची टीका सहन करणं त्याला म्हणतात गेंड्याच्या कातडीचा किंवा थिक स्किन. तर जाड कातडीचं त्याला म्हणतात थिक स्किन. अशा प्रकारे हे ज्ञानेंद्रियांच्या संबंधित काही वाक्यांश आहेत, काही म्हणी आहेत, काही वाक्प्रचार आपण बघितलेत. तर हा पहिला पार्ट जो आपला आहे तो आपण पूर्ण केलेला आहे. सेकंड पार्टकडे आपण जाऊया. ठीक आहे, इथे आपण थांबूया आणि पुढची EB जी आहे ती आपण बघूया. तोपर्यंत थांबूया. सेकंड EBकडे आपण लगेच सुरुवात करूया.